मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। DVT भरती म्हणजे अजून एक भरती या ठिकाणी आलेली आहे। ITI प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि इतर पदसुद्धा यामध्ये दिसत आहेत। तर या भरतीबाबत बघणार आहोत प्राचार्य, उपप्राचार्य, शैक्षणिक पात्रता, अनुभव, पे स्केल आणि शेवटची तारीख, अर्ज करायची शेवटची तारीखसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळून जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। तर मित्रांनो, या ठिकाणी MPSC तर्फे भरती घेतली जाते नेहमी। तर ही भरती आता बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती। तर जाहिरात क्रमांक MPSC ची आहे, परंतु कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग म्हणजेच याच्या अंतर्गत DVT आणि DVTच्या अंतर्गत ITI किंवा शासकीय म्हणजे टेक्निकल हायस्कूल जे चालतात, तर त्यामधील मुख्याध्यापक हे पद आहे। तर हे टेक्निकल हायस्कूलला तांत्रिकमध्ये किंवा प्राचार्य पद आहे। शासकीय औपरसंस्था म्हणजे ITI मधील उपप्राचार्य ही पदं आहेत। तसेच प्रशिक्षण संस्था किंवा सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, सप्रस, गट ब तांत्रिक यामध्ये म्हणजे क्लास 2 ऑफिसर्स, क्लास 2 प्राचार्य या पदासाठी या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत। एकूण पदं आहेत 132। तर यामध्ये कॅटेगरी वाईज सुद्धा पदांची संख्या दिलेली आहे 132। एकूण पदं कोणकोणत्या कॅटेगरीचे आणि समांतर आरक्षण सुद्धा दिलेलं आहे। इतर पदं अनाथ आणि यासाठी सुद्धा दिलेलं आहे। आता फक्त लास्ट डेट बघा अर्ज करायची, तर अर्ज सादर करायचा कालावधी 25 सप्टेंबर म्हणजे उद्यापासून सुरू होईल। तो म्हणजे उद्या दुपारनंतर अर्ज सुरू होतील ते 15 ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहेत। आता हे अर्ज आहेत ते ऑनलाईन पद्धतीने असणार आहेत आणि चलन किंवा परीक्षा शुल्क हे 15 ऑक्टोबरपर्यंत भरायचं आहे ऑनलाईन पद्धतीने। आणि स्टेट बँकेमध्ये जर तुम्ही भरत असाल तर 17 ऑक्टोबरपर्यंत दिलेलं आहे। चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक 18 ऑक्टोबर म्हणजे 25 तारीखपासून तुम्हाला साधारण 18 ऑक्टोबरपर्यंत वेळ दिलेली आहे। तर बाकी इतर ज्या तरतुदी असतात सर्वसाधारण पदसंख्या शासकीय नियमानुसार त्याप्रमाणेच पूर्ण आहेत। आता फक्त आपण बघणार आहोत की तुम्हाला जे बोल्ड केलेले आहे ते जे संवर्ग त्या ठिकाणी आहेत त्यामध्ये आर्थिक दुर्बल घटक असतील किंवा यांच्याकडे 2025-26च्या आर्थिक वर्षाचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर करणे एक आवश्यक आहे। त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो ते सुद्धा 25-26 असणं गरजेचं त्या ठिकाणी आहे। त्यानंतर अगदीच महत्त्वाचं म्हणजे क्वालिफिकेशन। तर यामध्ये बाकी सगळ्या दिव्यांग आरक्षण असतील ते आरक्षणाचे जे काय शासनाचे नियम आहेत त्यानुसारच सगळं पूर्ण आहे। आता यामध्ये वेतन श्रेणी खूप महत्त्वाची। तर यामध्ये S17 जो वेतन बँड आहे त्यामध्ये 47,600 मिनिमम वेतन बेसिक आहे। तर याच्यावर इतर महागाई व पूरक भत्ते मिळले जातात, म्हणजे त्यामध्ये साधारण 1 लाखापर्यंत तुम्हाला यामध्ये पगार मिळणार आहे। वयोमर्यादा शासकीय नियमानुसार 15 ऑक्टोबर 25 पर्यंत 18 वर्ष मिनिमम ते साधारण त्या कॅटेगरीनुसार आणि PWD म्हणजे दिव्यांग उमेदवारानुसार 45 वर्षापर्यंत दिलेला आहे। अगदी खूप महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता। तर यामध्ये मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे डिप्लोमा लेवलचं आहे। तर डिप्लोमा कोणत्याही इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजीमध्ये म्हटलेला आहे आणि तो सुद्धा सेकंड क्लासमध्ये म्हटलेला आहे। तर सेकंड क्लास डिप्लोमा असणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला खूप महत्त्वाचं म्हणजे एक्सपिरियन्स। आता एक्सपिरियन्समध्ये बरेच अर्ज बाद होतात किंवा DV मध्ये सुद्धा बरेच उमेदवार बाद होतात। तर यामध्ये एक्सपिरियन्स जो आहे तो प्रोफेशनल किंवा टीचिंग किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह केडरचा असणे आवश्यक आहे। आणि हा जो एक्सपिरियन्स आहे तो 2 वर्षाचा, जर तुमच्याकडे डिग्री असेल तर 2 वर्षाचा मागितलेला आहे। आणि जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल जो सेकंड क्लास त्यामध्ये तुमचा 6 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। आणि बरेच उमेदवार अनुभव म्हणजे एक्सपिरियन्समध्येच या ठिकाणी कॅन्सल केले जातात। आणि हा जो डिप्लोमा किंवा डिग्री नंतरचा एक्सपिरियन्स जो आहे तो गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंट सुद्धा चालणार आहेत किंवा
कोणतीही कॉर्पोरेशन किंवा कोणतीही इन्स्टिट्यूट, एनी अदर इन्स्टिट्यूट जी शासन मान्यता असेल अशी इन्स्टिट्यूटचा त्या ठिकाणी चालणार आहे. परंतु हा एक्सपिरियन्स जो व्हॅलिड धरला जातो तो तुमचा GPF कट झालेला असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर तुमच्याकडे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन त्या वर्षाचे, म्हणजे तुमचा जो काही मानधन असेल, स्टायपेंड असेल, फुल टाईम जो एक्सपिरियन्स या ठिकाणी गणला जातो. त्यामुळे 6 वर्षाचं तुमच्याकडे ट्रान्झॅक्शन्स त्या ठिकाणी त्या एक्सपिरियन्स देणाऱ्या कंपनी किंवा इन्स्टिट्यूटकडून असणं गरजेचं आहे. किंवा 2 वर्षाचा जर तुम्ही डिग्री असेल तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, यामध्ये 2 वर्षाच्या तुमच्याकडे पगार स्लिप असतील किंवा बँक ट्रान्झॅक्शन हे त्या ठिकाणी प्रूफ म्हणून मागविले जातात. त्यामुळे अनुभव जोडताना कोणत्याही चुकीच्या गोष्टी करू नका. त्याचं व्हेरिफिकेशन होतं आणि त्यामध्ये DVमध्ये मग तुम्हाला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे शैक्षणिक अर्थ तर सगळ्यांकडे डिप्लोमा डिग्री असतेच, परंतु अनुभवाच्या बाबतीत बरेच जण त्या ठिकाणी डिबार केले जातात. तर शैक्षणिक अर्हता अनुभव गणण्याचा दिनांक हा त्या ठिकाणी दिलेला आहे. प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता तसेच अनुभव धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे त्या ठिकाणी 15 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. आता अनुभवाच्या दाव्याबाबत आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये, म्हणजे अर्ज सादर करताना जे तुम्ही काय अनुभव जोडणार आहेत त्यामध्ये नेचर ऑफ जॉब यामध्ये प्रोफेशनल ऑर टीचिंग ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असे नमूद करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये अर्ज स्वीकृत होणार नाही. म्हणजे तुमच्याकडे जे काही अनुभवाचे प्रमाणपत्र असणार आहे ते त्या संबंधित असणे गरजेचं आहे. प्रोफेशनल, टीचिंग ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असणं गरजेचं आहे. क्लास 2 पोस्ट आहे त्यामुळे त्याबद्दलची जबाबदारी, कर्तव्य ही तपशील जो आहे तो आयोगाच्या वेबसाईटवर दिलेला आहे. तो त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. बाकी परीक्षा वगैरे कशी होणार आहे याच्याबाबतचे अपडेट आपण देणारच आहोत, पूर्ण यामध्ये दिलेलीच आहे. आणि MPSCची परीक्षा असल्यामुळे त्याबाबत जे काही इतर महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी करणे गरजेचं आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये आता हे नवीन दिलेलं आहे ते 20 जून 25ला आलेला जो क्रमांक आहे त्यामध्ये उमेदवाराने आपल्या खात्याची KYC करणं गरजेचं आहे. त्याचासुद्धा जनरली अभ्यास म्हणजे त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला करणं गरजेचं आहे. बाकी अर्जामध्ये तुम्हाला जे काही कागदपत्र सादर करायचे त्याचाही तपशील यामध्ये दिलेला आहे. PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. वेबसाईट दिलेली आहे mpsconline.gov.in. प्रवेश शुल्क आहे ते खुला प्रवर्गासाठी 719 रुपये आणि मागासवर्गीय किंवा इतरांसाठी 449 रुपये दिलेला आहे आणि बँक चार्जेस त्यावर अतिरिक्त असणार आहे. त्याचबरोबर इतर ज्या बाबी आहेत त्यामध्ये तुम्हाला ऑफलाईनसुद्धा त्या ठिकाणी चलनाद्वारे तुम्ही भरू शकता, तर ते सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. पूर्ण डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन तुम्ही भरू शकता. तशा प्रकारे वेळोवेळी या भरतीबाबत MPSC ऑनलाईन यावर तुम्हाला काय मिळणार आहे, अपडेट्स मिळणार आहे. त्याबरोबर काही अतिमहत्त्वाचे अपडेट असेल तर कोर्ट केस वगैरे चालू असतात त्याचेसुद्धा अपडेट्स यामध्ये व्हिडिओमध्ये मी नेहमी देत राहीन. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या भरतीला सगळेजण अर्ज करा. म्हणजे त्याचप्रमाणे MPSCची परीक्षा आहे त्यामुळे त्याप्रमाणे अभ्याससुद्धा करणं गरजेचं आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.